नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण हॉटेल स्टाईल वटाणे आणि फुलकोबी याची भाजी करणार आहेत. तर त्यासाठी आपण पाव किलो कोबी घेतलेला आहे, फुलकोबी, आणि असं मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपण कट केलेला आहे. तर एकदम स्वच्छ कट करून घेतला आहे. आणि हे आपले देठं आहेत, हे पण आपण वायाला घालणार नाहीत, हे पण आपण कट करून घेणार आहेत आणि याच्यामध्ये मिक्स करणार आहेत. तर हे अशा पद्धतीनं आपण हे दांडे पण छान असे देठ ह्याचे बारीक कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण याला अगोदर गरम पाण्यामध्ये याला टाकणार आहे. तर हे पाणी उकळून घेतलं, याच्यामध्ये आपण ही कोबी टाकून देऊ आणि 5 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहे. म्हणजे एकदम स्वच्छ एकदम होईल हे, कारण किडे वगैरे काय असेल किंवा काही फवारणी केलेली असेल तर ते सर्व निघून जातं. तर मीठ टाकते थोडंसं, छान एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे ह्याला. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहेत. मसाल्यांमध्ये आपण हे 4 लवंग, नंतर हे 5-6 मिरे घेतलेले आहेत आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे, 3 वेलची आहेत, 2 तेजपत्ता आणि थोडंसं उंची शहाजिरी आणि कसुरी मेथी आहे. तर आपण हे उंची शहाजिरी, लवंग, मिरे आणि दालचिनीचा तुकडा आणि हे वेलची सर्व आपण अगोदर वाटून घेणार आहे. हे मसाले आपण कुटून घेतलेले आहेत. आणि ओल्या मसाल्यांमध्ये हे आपण 2 टोमॅटो घेतलेत, 2 हिरवी मिरची, 1 कांदा आहे आणि थोडंसं आलं आणि लसूण आहे. ते आलं लसूण वेगळं मी ठेचून घेणार आहे, नंतर टोमॅटोची वेगळी पेस्ट करणार आहे, टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि कांद्याची वेगळी करणार आहे. तर वाटून घेते सर्व साहित्य मी. तर हे अशा पद्धतीनं आपण हे कांदा पण असं छान वाटून घेतलेला आहे बघा. नंतर हे टोमॅटो आहे आणि कांदा आणि हिरवी मिरची. नंतर हे आपण अर्धी वाटी वटाणे आहेत, रात्री भिजत घातले होते ते आहे, आणि 2 चमचे दही आहे. तर चांगलं 10 मिनिट झालेलं आहे आपलं. कोबी आपण गरम पाण्यामध्ये टाकलेली होती तर एकदम छान स्वच्छ झालेली आहे. आता आपण याचे आता पाणी निथरून घेणार आहे आणि परत एकदा दुसऱ्या पाण्याने वॉश करून घेणार आहे याला. तर हे आपण कोबी छान असा काढून घेतलेला आहे बघा, थोडासा नरम पण झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं काही मसाले टाकणार आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण लाल तिखट टाकणार आहे, थोडंसं एकदम पाव चमच्यापेक्षा पण कमी. नंतर थोडीशी हळद टाकणार आहे. नंतर जिरे पावडर एकदम पाव चमच्यापेक्षा पण कमी टाकणार आहे. आणि धने पावडर अर्धा चमचा टाकणार आहे. मीठ टाकायचं आहे. मीठ सुरुवातीला पण थोडंसं टाकलं होतं, आता एकदम थोडं टाकते. आणि 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहे, बायटिंगसाठी टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे छान एकदम कोबीला सगळे मसाले आपले चिटकून बसतील असं. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने. एकदम मिक्स झाले पाहिजेत कोबीला असे. तर हे असे छान पूर्ण आपलं कोबीला पूर्ण मसाला लागलेला आहे. तर परत ह्याला आपण 5 मिनिट आता झाकून ठेवणार आहेत. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहे. ते इकडं कढई गरम करायला ठेवली. तर 1 पळी आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे. तर आपण आता हा कोबी जो 5 मिनिट आपण मॅरिनेशनसाठी ठेवला होता तो टाकून घेतला. याला छान एकदम मंद गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला करून घ्यायचं आहे. छान एकदम आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची नाही, हा कोबी 50% शिजवला पाहिजे. तर त्यासाठी एकदम हलक्या हाताने त्याला परतून घ्यायचं.
बेसन पीठ टाकल्यामुळे ह्याला छान असं कोटिंग बसते, त्याच्यामुळे बेसन पीठ अवश्य टाका तुम्ही. तर याला थोड्या वेळानंतर काढू आपण. तर 5 मिनिट झालेला आहे. तर चांगला आपला 50% हा कोबी छान असा शिजलेला आहे. बघा एवढा सहज असा तुटतोय आता. तर आपण याला काढून घेणार आहे. बाकीचं राहिलेलं आपले वाटाणे वगैरे आहेत त्याच्यासोबत आता शिजेल तर काढून घेते. तर हा काढून घेतला आहे. तर आपल्याला याच कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं, आणखी 1 चमचा. तर तेल गरम झाले, 2 तेजपत्ता टाकते. नंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे. तो मसाला खाली चिटकलेला आहे त्याच्यामुळे तसं दिसत असेल तुम्हाला, कारण हे नंतर आपली ज्यावेळेस भाजी शिजेल त्यावेळेला हा मसाला पण याच्यामध्ये मिक्स होणार, त्याच्यामुळे मी हीच कढई वापरलेली आहे, दुसरी कढई घेतलेली नाही. तर आता हे छान फुलल्यानंतर जिरे, 1 हिरवी मिरची कट करून घेतली आहे बारीक, ती पण टाकते. आणि नंतर कांदा जो आपण वाटून घेतला होता तो कांदा टाकते. छान गुलाबी कलरवर परतून घ्यायचा याला. तर कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो वाटून घेतलं होतं ते टोमॅटो पण टाकते. आणि त्यालाही चांगलं 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. आणि याच्यासोबतच आलं आणि लसूण मी थोडंसं ठेचून घेतलेलं होतं ते पण टाकणार आहे. हे आलं तर हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे. आपण कोबीला पण लावून घेतले होते. तर आता याच्यामध्ये पण थोडंसं लाल तिखट टाकते. कोबीला पण आपण टाकलेला आहे तर पाव चमचा टाकले. नंतर हळद चिमूटभर टाकायची. त्याच्यानंतर धने पावडर टाकते थोडीशी. आणि जिरे टाकणार नाही मी याच्यामध्ये, कारण जिरेची आपण फोडणी दिलेली आहे त्याच्यामुळे नाही टाकणार. आणि हे आपण लवंग, मिरे, विलायची आणि दालचिनी याचं पूड करून घेतली होती खलबत्त्यामध्ये, ते टाकून देणार आहे. आणि छान परतून घ्यायचं याला. आणि आपले हे मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहेत. आणि झाकून याला 5 मिनिट छान तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहे. तर बघू आपण छान आता मसाल्यांना असं तेल सुटलेलं आहे. तर या वेळेला आपण याच्यामध्ये हे भिजवलेले वाटाणे टाकणार आहे. आणि याला पण आपण झाकून 5 ते 7 मिनिट शिजवणार आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं. तर 2 मिनिट झालेलं आहे. परत आणखी आपल्याला शिजवायचं आहे. तर या वेळेला आपल्याला आता याच्यामध्ये हे जे दही आहे 2 चमचे घेतलेलं ते दही आपण टाकणार आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं याला पण. तर 5 मिनिट झालेलं आहे. बघा किती छान आपल्या मसाल्याला एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. सुरुवातीला 2 मिनिट आणि नंतर 5 मिनिट आपण परतून घेतलेलं आहे. तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी आहे. कसुरी मेथी, कोबीची भाजी म्हटल्यानंतर कसुरी मेथी टाकायचीच, छान चव येते त्याच्यामुळे. तर हे हातावर चोळून आपण कसुरी मेथी टाकली, मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण हे कोबी ठेवली होती फ्राय करून घेतलेली, ती कोबी पण टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. बघा एकदम किती सुंदर अशी दिसायला लागलेली आहे. जे कोबी खाण्यासाठी एकदम असे नाक मुरडतात, हे असेसुद्धा एकदम छान आवडीनं खातील अशी ही कोबीची भाजी हॉटेलमध्ये भेटते. तशी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोबीची भाजी मागवतो की नाही, खातो ना ती भाजी,
का तर त्याची टेस्ट वेगळी लागते, वास वगैरे येत नाही. त्याच्यामुळं आपण तिथं कोबीची भाजी खातो, पण घरी आल्यानंतर कोबी खायची म्हणलं की नाही, आवडत नाही असं चालू होतं. तर अशा पद्धतीनं करून बघा, कोणीच याच्यासाठी नको म्हणणार नाही, पुरणारसुद्धा नाही. तरी हे आता आपण झाकून ठेवणार आहेत परत 5 मिनिट राहिलेली कोबी आपली शिजण्यासाठी. नंतर दाखवते तुम्हाला. तर हे 5 ते 7 मिनिट झालेलं आहे. बघा, छान एकदम आपला कोबी शिजून तयार झालेला आहे. तर तुम्हाला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून दाखवते. तर हे अशा प्रकारे आपली हॉटेल स्टाईल कोबी मटारची भाजी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.